जय शिवराय मित्रांनो, आपण आता बारामतीमध्ये नगरपालिका या ठिकाणी आहे आणि तुम्ही होऊ शकता सर्व मराठा बांधवांचा उत्साह गंगाला भेटणारा आहे. आणि आम्ही काल मुंबईमध्ये होतो आणि मुंबईमध्ये एवढं वाईट परिस्थिती असेल मला काय सांगायचं. आमच्या अक्षर डोळ्यात पाणी आलं. आमचा देव गेले 5 दिवस झाले आज त्यांच्या पोटामध्ये आलं नाही, पाण्याला थेंब नाही. एवढं वाईट वाटत होतं, असं वाटत होतं सरकारला आपण जाऊन सांगाव की अरे काय करतो तुला कळतंय का. आज मराठा संघर्ष होता म्हणून दादा जरांगे पाटील इतकं त्याची प्रकृती खालावली होती. आज काय झालं नसतं लोक आपल्या अक्षरशः समुद्र उसळला असता मराठ्यांचा. आज या ठिकाणी मराठा बांधव आपण त्यांना विचारतो मला कसं वाटतंय. तर मी सर्वप्रथम मराठी योद्धे मनोज जरांगे पाटील यांचा आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो. खरं तर आज त्यांच्यामुळे मराठा समाजाला हे आरक्षण मिळत आहे आणि त्यांनी प्रत्येक गावातून त्यांच्या पाठीमाला विश्वासाला समाज भरायला त्या समाजाचं देखील मी अभिनंदन करतो. हे श्रेय कोणा एका व्यक्तीचं नसून आम्ही सर्वजण प्रत्येक जण मनोज जरांगे पाटील साहेब आहेत आणि हा अनुभव आज आपण बघता येतं. खरं तर आपण मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यानंतर हा जो जल्लोष झाला. मित्र माझ्या माईक कडे दाखव थोडा. बरं का आम्ही मुंबईला गेलो होतो. काय ठेव ना, आम्ही काल मुंबईला गेलो होतो. तिथं सुद्धा आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आम्ही खऱ्या अर्थानं शिदोरी वाटप करण्यासाठी गेलो होतो. तिथं गेल्यानंतर प्रत्येकाला आधी वाटप केलं आणि खऱ्या अर्थानं तेथील मराठा बांधवांनी सुद्धा मराठा क्रांती मोर्चा बारामती यांचा आभार मानलं. कारण का अतिशय चांगल्या प्रकारचं आम्ही या ठिकाणाहून त्यांना रायपूरमध्ये शिदोरी पाठवली होती. त्याबद्दल मी सर्व तमाम मराठा बांधवांचं आभार मानतो, धन्यवाद देतो. आणि पुन्हा एकदा प्रत्येक घरात मनोज दादा जरांगे पाटील सारखा माणूस जन्मला पाहिजे. त्याशिवाय मराठा समाजाचं कल्याण पुढच्या काळात होणार नाही. मराठा 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 मनोज दादा जरांगे पाटील तुम आगे बढ़ो. मनोज दादा जरांगे पाटलांचा